मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता सायलीला विचारतो, आम्ही येऊ का जेवायला? त्यावरती रविराज म्हणतो, हो ना, माझ्याही पोटात कावळे कोकायला लागलेत. तेव्हा सायली म्हणते, हो या या, मी हाक मारणारच होते आता. मग सर्वजण आता जेवणासाठी बसतात. तेव्हा आता रविराज लगेचच बसल्याबरोबर म्हणतो की अरे वा, आज तर अगदी मेजवानीच आहे जेवणाची. मग आता सायली हसत असते. त्यावेळी प्रताप विचारतो, मला सांग कल्पना, तूच हे सगळं ठरवलं आहेस ना? त्यावेळी कल्पना म्हणते, नाही हो, मी काहीच नाही ठरवलं. तेव्हा विमल लगेचच सांगू लागते, आज सायलीताईंनी सगळं काही ठरवलं आणि त्यांनी बनवलं सुद्धा. आणि त्या बिचाऱ्या सकाळपासून एकट्या स्वयंपाकघरात सुद्धा राबत होत्या. हे ऐकून आता प्रियाचा चेहराच पडतो. तर सर्वजण आश्चर्याने सायलीकडे पाहतात, कारण तिने प्रत्येकाच्या आवडीचं काही ना काही बनवलेलं असतं. त्यावेळी कौतुक करत प्रतिमा आता म्हणते, सायली, तू प्रत्येकाच्या आवडीचा काही ना काही पदार्थ बनवलेला दिसतोय. अगं, तुला 10 हात आहे की काय? मग त्यावरती सायली काही न बोलता फक्त हसत असते. आणि प्रतापला सुद्धा खूपच आनंद होतो की सायलीने एवढं सगळं काही केलं. तर कल्पना आपली गप्प बसते. ती सायलीचं कौतुक करत नाही, तर प्रियाचा मात्र जळफळाट होत असतो. त्यावेळी अर्जुन आता प्रतिमा आत्याला म्हणतो, अगं प्रतिमा आत्या, माझी बायको ना अगदी सुपर वुमन आहे आणि जेव्हा घरच्यांसाठी काही करायचं असतं ना, तर तिला अगदी 100 हात येतात. तेव्हा प्रतिमा मात्र आता त्याच्याकडे पाहून हसते. तर अर्जुन सायलीचं कौतुक करताना अजिबात थकत नसतो आणि हे पाहून प्रतापला खूप छान वाटतं. तेव्हा अश्विन मात्र उदास होतो, कारण प्रिया त्याच्या शेजारी लगेच जेवायला बसलेली असते. ने आज तर काहीच बनवलेलं नसतं. त्यानंतर अर्जुन पुन्हा म्हणतो, प्रतिमा आत्या, जेव्हा ती रागवते ना माझ्यावर, तेव्हा ती अगदी सुपर अँग्री वुमन होऊन जाते. मग कुठे लपायचं ना ते सुद्धा कळत नाही. म्हटल्याबरोबरच आता सर्वजण हसू लागतात. तर सायली लाजूनच म्हणते, अहो हे काय तुमचं आता? मग सर्वजण पुन्हा एकदा हसतात. तर पूर्णाजी म्हणतात, चला जेवण करून घ्या बरं आता. सर्वजण लगेचच आता जेवण करू लागतात. मग आता सर्वांनी पहिला घास खाल्ल्यानंतरच असे थबकतात, कारण खरंच सायलीने खूपच असं टेस्टी जेवण बनवलेलं असतं. आणि सर्वजण नुसते एकमेकांकडे पाहतात, पण कोणीही अगोदर सायलीचं कौतुक करत नाही. तर आता पूर्ण आजी, प्रताप या सर्वांचा चेहराच खुललेला असतो. तर अर्जुन आता अगदी सायलीची तोंड भरून कौतुक करत म्हणतो, वा बायको, काय मस्त बनवलंय तू, अगदी फॅन्टॅस्टिक, असं म्हणून तो कौतुकच करत असतो. तर सायली खूपच खुश होते, कारण अर्जुनकडून तिला कौतुकाची थाप मिळालेली असते. मग सायली त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा सायलीचं तेथे कौतुक होत असताना प्रतिमाला आनंद होतो, मात्र भामट्या प्रियाचा चेहराच पडतो. त्यानंतर आता लगेचच रविराज हा लापशी खाऊन पाहतो आणि म्हणतो, अरे वा, अगदी गव्हाची लापशी केली आहे आणि किती छान झाली आहे. काय ग प्रतिमा, तू तर माझ्याबरोबर आली आणि मग कधी केली ही गव्हाची लापशी? तर पूर्णाजी सुद्धा लगेचच खाऊन पाहतात. मग आता प्रतिमाला पुन्हा पुन्हा रविराज विचारतो, अगं सांग ना, तू घरातूनच आपल्या करून आणली का आणि डब्यात भरून इकडे आणली? तेव्हा प्रतिमा म्हणते, अहो नाही, मी काहीच नाही बनवलं. मुळात ही लापशीच मी बनवलेली नाहीये. आणि आत्ताच विमलताई सुद्धा म्हणाल्या ना की सगळा स्वयंपाक हा सायलीने केलाय. तेव्हा सर्वजण खूपच कौतुकाने सायलीकडे पाहू लागतात. तर प्रियाला आता लगेचच राग येतो, कारण सायलीचं सारखं सारखं तेथे कौतुक होत असतं आणि प्रियाने ते पदार्थ सर्व टेस्ट केल्यानंतर खरंच तिलासुद्धा त्या पदार्थांची चव खूप आवडलेली असते. त्यानंतर रविराज विचारतो, प्रतिमा, अगं पण या लापशीची चव तू बनवलेल्या लापशीसारखी कशी काय? तेव्हा सर्वजण प्रतिमान सायलीकडे पाहू लागतात. तेव्हा पूर्णाजी विचारतात, प्रतिमा, अगं गव्हाच्या लापशीमध्ये वेलचीऐवजी जायफळ फक्त तूच घालतेस ना? तेव्हा रविराज म्हणतो, हो. मग प्रतिमाला आता आश्चर्य वाटतं, त्यामुळे ती सुद्धा टेस्ट करून पाहते आणि म्हणते, अहो खरंच हो, ही लापशी तर अगदी मी बनवलेल्या लापशीसारखीच आहे. तेव्हा सर्वजण आता सायलीकडे पाहू लागतात. मग त्यावेळी सायली म्हणते, प्रतिमा आत्या, अहो मला तर माहीत सुद्धा नव्हतं की तुम्ही लापशीमध्ये जायफळ घालता ते. मी पहिल्यांदाच बनवली ना, जसं सुचेल ना तसंच घातलं मी. तेव्हा कौतुकाने सर्वजण सायलीकडे पाहतात.
मग आता रविराजचा सुद्धा नाईलाज होतो आणि तो म्हणतो, लापशी खरंच खूप छान झाली आहे बरं का. आता रविराजच्या तोंडून सायलीचं कौतुक होतंय हे पाहून तिला खूपच आनंद होतो आणि ती रविराजकडे खूप वेळ पाहू लागते आणि अर्जुनला सुद्धा इशारा करते. तेव्हा अर्जुन सुद्धा हो असं म्हणतो. तर कल्पनाला सुद्धा काहीतरी बोलायचं असतं पण ती आपली गप्प बसते. तर प्रियाला आता राग आलेला असतो कारण सगळेच जण काही ना काही सायलीचं कौतुक करतच असतात. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, मिसेस सायली, तुम्हाला आता सुप्रीम कोर्टकडनं ऑडिट मिळालंय आणि अजून काय हवंय तुम्हाला. तेव्हा रविराज मात्र हसत असतो. तेव्हा सायली म्हणते की रविराज काका, एका वाटीवर नाही थांबायचं हां, अजून घ्यायची लापशी. मग रविराज हसतच म्हणतो, हो अगं दे दे, मी खाणारच आहे. तेव्हा प्रिया सर्वांकडे रागातच पाहते आणि मनातच विचार करते, या मायलेकींचा फॅमिली ड्रामा असायचाच, आता बापसुद्धा त्यामध्ये सामील होतो की काय. तर ती आता तोंड वाकडं तिकडं करत असते. तेवढ्यातच अर्जुनचं लक्ष तिच्याकडे जातं. तेव्हा अर्जुन लगेचच प्रतिमाला विचारतो, काय प्रतिमा आत्या, मला एक सांग, आता तुम्ही दोघी चिटिंग करताय ना. मग आता सर्वजण अर्जुनकडे पाहू लागतात की याला अचानक काय झालं. तेव्हा तो म्हणतो की प्रतिमा आत्या, सर्वजण कसं म्हणतायत की तू बनवलेल्या लापशीसारखी ही टेस्ट झाली आहे बरोबर. मग आता तू शिकवलंच असशील ना सायलीला, असं अर्जुन पुन्हा पुन्हा विचारतो. त्यावेळी प्रतिमा म्हणते, अरे बाळा, मी कुणाची शपथ घेऊन सांगू. अरे खरंच आज सायली गव्हाची लापशी बनवतीये ना, हे मलासुद्धा माहीत नव्हतं. तेव्हा अर्जुन आता लगेचच विचारतो, काय. सर्वजण आश्चर्याने त्या दोघींकडे पाहू लागतात. अगं लगेचच तो आता विचारतो, तुमच्या दोघींच्या हातची टेस्ट एवढी सेम कशी काय. आणि एवढंच नाही हा प्रतिमा आत्या, माझी बायको ना अगदी वागते तुझ्यासारखीच आणि विचारसुद्धा अगदी तुझ्यासारखाच करते आणि सगळ्यांवर प्रेमसुद्धा अगदी तुझ्यासारखंच करते. तुला एक सांगू का, तन्वीचं आणि तुझं तर काहीच मॅच होत नाही आहे, असं म्हणून अर्जुन एक मोठा बॉम्बच फोडतो. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते. मग सर्वजण अर्जुनकडे अगदी आश्चर्याने पाहू लागतात. मग रविराज जरा रागातच अर्जुनकडे पाहतो. तेव्हा अर्जुन हसतच म्हणतो, कधी कधी तर मला असं वाटतं ना की तन्वीऐवजी ना सायलीच तुझी मुलगी आहे की काय. तेव्हा धक्क्यानेच आता सर्वजण अर्जुनकडे पाहतात. विराजला आता समजतं की अर्जुन पुन्हा अपमान करायला लागला. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, कसं आहे ना सिनियर, आपण कोर्टामध्ये जेव्हा खरं बोलतो तेव्हा कशी शांतता पसरते, तशीच सेम शांतता इथे आता पसरलेली आहे. असं म्हणून तो सगळ्यांकडे पाहतो आणि म्हणतो, कुणालाही खरं पचत नाही असं वाटतंय. मग प्रियाला अर्जुनचा अजूनच राग येतो. प्रियाला आता राग येतो आणि ती काहीतरी आता बोलणार असते तर रविराज लगेचच तिच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो की जरा शांत राहा, असं इशारा करूनच तो बोलतो. सायलीला समजतं वातावरण अजूनच बिघडेल. विचाराने ती म्हणते, अहो आईने काय सांगितलंय, जेवताना अजिबात बोलायचं नाही. आई शांत आहेत कारण त्या जेवतायत, आता तुम्ही सुद्धा जेवण करून घ्या. त्यावेळी अर्जुन हसतच, ओके तुम्ही म्हणाल तसं, असं म्हणून जेवण करू लागतो. त्यानंतर सायली सर्वांचा मूड आता ठीक करते आणि सर्वजण जेवण करू लागतात आणि सगळेजण अगदी आनंदाने जेवत असतात. तेव्हा आता सायली सर्वांना विचारत असते, काय हवं नको. मग त्यानंतर आता लगेचच सायली विचारते, रविराज काका अजून लापशी वाढू का हो. मग रविराजला लापशी हवीच असते. प्रतिमा म्हणते, हो घ्या की. मग आता रविराज लगेचच ते बाऊल पुढे करतो. मग सायली पुन्हा एकदा त्याला लापशी देते तर प्रियाला अजूनच राग येतो. त्यानंतर आता घरातील सर्वजण जेवण वगैरे करून शांतपणे बसलेले असतात. तेव्हा त्या काही वेळानंतर सर्वांच्या गप्पा सुरू होतात. सायली सर्वांना बडीशेप देत असते. हा रविराज हसतच म्हणतो, प्रताप वयोमानानुसार ना खरं तर जिभेवर नियंत्रण असायला हवं, पण नाही, जिभेवर नियंत्रण नाही रे मिळवता येत. आणि हे डाएट वगैरे म्हणतात ना, हे तर अजिबातच शक्य नाही आहे. तेव्हा प्रताप आता लगेचच म्हणतो, आम्ही तर याचा ना विचारच करत नाही डाएट वगैरे, कारण आम्हाला माहिती आहे आमच्या पानात जे काही वाढलं जातं ना ते अगदी हेल्दीच असतं आणि खाऊन खाऊन काही झालं तर घरचा डॉक्टर आहेच ना आपल्याकडे, असंही पूर्णा आजी म्हणतात. तेव्हा आता अश्विन लगेचच हसत म्हणतो, नाही हा पूर्णा आजी, मला ना आपल्या घरात ना पेशंट नकोच आहे. विराज म्हणतो, हो बरोबर आहे अश्विनचं, कारण आपण सर्वजण अशा प्रोफेशनमधून काम करतो ना, हा घरातला बिझनेस नसलेलाच बरा.
तर आता सर्वजण गप्पा-टप्पा मारत असतात. मग त्याच वेळी आता प्रतिमा जरा बाजूला जाते. सायलीने सर्वांना बडीशेपसुद्धा दिलेली असते, त्यामुळे तीसुद्धा बाजूला जाते आणि प्रतिमाबरोबर गप्पा मारू लागते. प्रतिमा आनंदानेच म्हणते, बघ ना सायली, अगं सर्वजण किती खुश आहेत, किती म्हणजे किती. कारण बघ ना, सगळेजण अगदी आपलं दुःख, राग, रुसवा विसरून कसे आनंदाने गप्पा मारतायत, हसतायत. खूप छान वाटतंय ना पाहून त्यांच्याकडे. आणि तुला हेच हवं होतं ना? मग आता सायली म्हणते, हो मला तर हेच हवं होतं आणि या सर्वांना आनंदात पाहून तुम्हाला पण पहा ना, किती छान वाटतंय आणि तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद झळकतोय. तेव्हा प्रतिमा म्हणते, मला ना माझा भूतकाळ आठवत नाही आहे सायली. असं अगदी मनापासून वाटतंय की ही सगळी ना फक्त आणि फक्त माझी माणसं आहेत. म्हणजे फक्त तुम्ही सांगता त्यामुळे नाही हा. मला असं आतून कुठून तरी जाणवतं की मी याच घरची लेक आहे म्हणून. आणि कसं असतं ना सायली, आतला आवाज कधीही खोटा नाही ना ठरू शकत. त्यावरती सायली म्हणते, हो बरोबर आहे. पुढे सायली म्हणते, खरं सांगू तुम्हाला, मला सुद्धा माझा आतला आवाज हेच सांगतोय की मी कुठे जन्मले, कुठून आले हे तर मला आठवत नाही, परंतु मी योग्य ठिकाणी येऊन पोहोचले हे मात्र खरं. आपल्या दोघींचाही भूतकाळ हरवलाय प्रतिमा आत्या, परंतु आपल्या दोघींचा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हा खूप आनंदात जाणार आहे आणि तोही याच माणसांमुळे, असं म्हणून सायली आणि प्रतिमा एकमेकींकडे पाहून हसतात. नंतर सायली आता लगेचच इमोशनल होते आणि म्हणते, मला रक्ताचं एकही नातं नाही प्रतिमा आत्या. माझ्या मनात जी नाती आहे ना ती आता याच घरात आहेत. त्यावरती प्रतिमा म्हणते, तुझ्या या माणसांना असंच जप हा. तेव्हा सायली कौतुकानेच आता प्रतिमाकडे पाहत हो असं म्हणते, कारण प्रतिमा नेहमीच तिला वेळोवेळी चांगले सल्ले देत असते आणि ते सायलीला खूप आवडत असतात. तर आता काही वेळानंतर सर्वांच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यातच रविराजला एक फोन येतो आणि तो फोनवरचं बोलणं ऐकून धक्क्यानेच काय असं आता विचारतो आणि मग नंतर सांगतो की तन्वी किल्लेदार यांची मानसिक अवस्था ठीक नाही आहे, त्यामुळे त्या चौकशीसाठी नाही येऊ शकत. मग आता चौकशीचं नाव ऐकल्यानंतर सर्वजण जरा घाबरतात. सायली, विमल आणि प्रतिमा या तिघीही आता पुढे येतात. आता सर्वजण रविराजकडे पाहू लागतात की नक्की काय झालं. प्रिया आता लगेचच विचारते, काय झालं बाबा? मग आता लगेचच रविराज म्हणतो की काही नाही, दामिनी देशमुख हिने तुला चौकशीसाठी बोलवले. हे ऐकून सर्वांना धक्काच बसतो. सर्वजण विचार करू लागतात. प्रियासुद्धा खूप घाबरते आणि मनात विचार करू लागते. पुढे आता लगेचच रविराज म्हणतो, अर्जुन, मी तुला जे उत्तर दिलंय ना तेच दामिनीला दिलंय. अर्जुन हसत म्हणतो, नोट इट. त्यानंतर प्रिया मनातच विचार करते की आता दामिनीने बोलवलं आहे म्हटल्यानंतर मला जावं लागेल, नाहीतर महिपत काय करेल तर परतच माझ्यासमोर अशी बंदूक नाचवेल. त्यानंतर आता अर्जुन विचारतो, काय सिनियर, मला एकच कळत नाही, तन्वीची मानसिक स्थिती फक्त चौकशीला बोलवल्यानंतरच बिघडते का? पण आता ती सध्या एकदम फिट अँड फाईन आहे, तू बघ ना आता जरा तिच्याकडे. तेव्हा रविराजला अजूनच राग येतो आणि मगच अर्जुनकडे पाहू लागतो, पण एकही शब्द तो बोलत नाही, कारण त्याच्या मनाला सुद्धा हे पटत असतं की प्रिया ठीक आहे, पण आता मुलगी असल्यामुळे तो जरा सहानुभूती देत असतो. त्यावेळी प्रिया आता रागातच म्हणते, तुला हे सगळं नाटक वाटतंय का अर्जुन? मी कोणत्या ट्रॉमामधून गेले तुला कळत नाही का? तेव्हा आता साळसूतपणाचं नाटक करत लगेचच प्रिया म्हणते, पूर्ण आजी, अगं आज आईबाबा आले म्हटल्यानंतर मला वाटलं की आजचा दिवस अगदी छान जाईल, पण नाही ना, अर्जुनला माझा आनंदच बघवत नाही आहे. तेव्हा सायली जरा रागात अर्जुनकडे पाहते आणि हा विषय यांनी इथे काढायलाच नको असं मनातच विचार करत असते, कारण तिला माहीत असतं हा विषय काढल्यानंतर प्रिया उगीच चिडणार आणि नको ते होऊन बसणार, उगीच भांडण होणार, घरातील वातावरण बिघडणार. त्यानंतर आता अश्विन प्रियाची बाजू घेत म्हणतो आणि म्हणे, दादाला घर आणि दोन्हीही गोष्टी अगदी वेगवेगळ्या ठेवायच्यात आणि तोच ते परत परत अगदी मिक्स करत असतो. तेव्हा लगेचच कल्पना त्याच्याकडे पाहून हसते. मग आता लगेचच अर्जुन म्हणतो, मी केसचा विषय काढलाच नाही आहे अश्विन. त्यावरती प्रिया आता लगेचच रागात म्हणते, पण सगळ्यांचा मूड खराब झालाच ना आणि सगळे आनंदात आहे हे बघवतच नाही का रे तुला, असं म्हणून ती अर्जुनला टोमणे मारते.
तेव्हा अर्जुन आता लगेचच म्हणतो, या घरातील आनंद तेव्हाच गेला होता जेव्हा तू माझ्या भावाशी लग्न करून ना या घरात आली होती ना तेव्हा. आता अर्जुनचं हे असं बोलणं ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण अर्जुनवर खूप चिडतात, तर प्रियासुद्धा खूपच रागाने त्याच्याकडे पाहू लागते. तर आता सर्वांना एकाच गोष्टीची भीती असते की रविराज आता पुन्हा चिडतो की काय, म्हणूनच सर्वजण आता त्याच्याकडे पाहू लागतात. आणि अर्जुनचं हे असं बोलणं खरं तर कुणाला म्हणजे कुणालाच आवडलेलं नसतं. त्यामुळे सर्वजण पुन्हा एकदा अर्जुनकडे रागात पाहतात. तेव्हा रविराजचा राग अनावर होतो आणि तो म्हणतो, अर्जुन तू माझ्या मुलीबद्दल आणि या घरातील सुनेबद्दल बोलतोय, एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेव, असं म्हणून रागाने त्याचे डोळे अगदी लाल होतात. त्यानंतर कल्पना म्हणते, भाऊजी अर्जुनला ना त्या केस पलीकडे काही दिसतच नाही आणि घरात जर चांगलं काही घडत असेल ना तर ती केस आडवी गेली म्हणूनच समजा. तेव्हा रविराज सुद्धा त्या गोष्टीचा विचार करतो, तर अर्जुनला शॉकच बसतो की मम्मा अशी का बोलत असेल. त्यानंतर प्रताप आता म्हणतो, अर्जुन तुला हा विषय उकरून काढण्याची काही गरज होती का. तेव्हा तो लगेचच उठतो आणि म्हणतो, डॅड मी काहीही उकरून काढलेलं नाहीये, हे पहा प्रॉब्लेमची सुरुवात कुठून झाली ना हे बघा अगोदर, असं म्हणून तो खूपच रागात आता प्रियाकडे पाहत असतो. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन हा प्रॉब्लेम ना आजचा नाहीच आहे, अरे खरा प्रॉब्लेम ना घरामध्ये तर कधीच सुरू झालेला आहे. अरे 2 वर्षापूर्वी तू अचानक चुकीच्या व्यक्तीबरोबर लग्न करून आला ना तेव्हाच हा प्रॉब्लेम सुरू झाला आणि हे सगळे ना त्याचेच प्रॉब्लेम आहेत. तेव्हा सर्वजण एकदमच गप्प बसतात. अर्जुनला सुद्धा आता राग आलेला असतो. तो सायलीकडे पाहतो, पण सायली आता त्याला शांत राहायला सांगते, कारण उगीच सणासुदीच्या दिवशी वाद नको असं तिला वाटत असतं. पुढे आता सर्वजण अर्जुनकडे पाहतात. त्यानंतर कल्पना काही बोलायची थांबत नाही. ती म्हणते, तुझी जोडी योग्य वेळी योग्य व्यक्तीबरोबर जुळली असती ना तर आज आपण सगळे सुखात असतो, असं म्हणून ती हळूच सायलीकडे पाहते. तर सायलीचा तेथे अपमान झाल्यामुळे तिला खूपच वाईट वाटतं आणि घरात सायलीचा अपमान झालेला हे अजिबातच प्रतिमा अर्जुनला आवडत नाही. त्यानंतर पूर्ण आजी म्हणतात, तू बरोबर बोललीस कल्पना, अगं जर जोडी चुकली ना तर वाद कलह दुःख हे सगळं काही नशिबात असतंच. तेव्हा वाद नको म्हणूनच सायली आता पुढे येते आणि म्हणते, पूर्ण आजी पण आमची जोडी चुकलेली नाही आहे. असं म्हणतात ना की जोड्या या स्वर्गात बांधल्या जातात, मग नियतीच्या याच इच्छेवर आपण शंका तरी का घ्यायची उगीच. त्यावेळी कल्पना आता म्हणते, शंका अगं नाही ग बाई, माझी तर पूर्णपणे खात्री आहे की तुमच्या दोघांची जोडी ना अगदी चुकलेलीच आहे. आता हे कल्पनाचं बोलणं ऐकून सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात. त्या दोघांनाही खूप वाईट वाटतं आणि प्रतिमाला देखील. तर प्रिया मात्र हसू लागते, कारण तिला हेच हवं असतं की कधी एकदा सायलीचा अपमान होतो. मग त्यानंतर आता अर्जुन विचारतो, मम्मा आणि तू हे कशावरून म्हणतेस ग की आमची जोडी चुकली आहे म्हणून. पुढे अर्जुन आता म्हणतो, मम्मा तुला असं का वाटतंय आमची जोडी चुकली आहे. अगं जेव्हा तुझं आणि डॅडचं लग्न जमलं होतं तेव्हा तुला अनेकच प्रपोजल आली होती, पण तुझं आणि डॅडचंच का जमलं बरं, दुसऱ्या कुणाबरोबर का नाही जमलं लग्न, कारण हीच डेस्टिनी होती आणि आमच्या बाबतीतही सेम तसंच झालं. असं म्हणून अर्जुन सर्वांना गप्प करतो. आणि आज तुम्ही दोघे जेवढे सुखात आहात ना तेवढे आम्ही दोघेसुद्धा आहोत. पण कसं आहे ना मम्मा, तुम्ही बरोबर, तुमची जोडी बरोबर आणि आमची जोडी चुकली असं म्हणायचं आहे ना तुला. असं का वागतेस ना मम्मा, मला तेच कळत नाही, कारण तुझा माझ्या बायकोवर राग आहे म्हणूनच ना, असं तो कल्पनाला जा विचारतो. तर कल्पना एकदमच गप्प बसते. तर अर्जुनच्या या प्रश्नावर सर्वजण धक्क्याने त्याच्याकडे पाहतात, कारण सर्वांसमोर तो कल्पनाला जा विचारत असतो. सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते, कारण यांनी इथे काही बोलायला नको असं सायलीला मनातून सारखं सारखं वाटत असतं. तच वाद वाढेल आणि नको त्या विषयाला फाटे फुटतील. तेव्हा सायली मनातच विचार करते की योग्य जोडी जुळणं हे महत्त्वाचं असतं, पण आमची जोडी ही योग्य आहे हे मी कसं घरच्यांना सर्वांना पटवून देऊ, असं म्हणून ती अर्जुनकडे पाहते. त्यानंतर आता प्रतिमा ही सर्वांनाच म्हणते, आम्ही इथे आज येताना ठरवलं होतं की अजिबात वादाचा विषय काढायचा नाही, सर्व दिवस अगदी आनंदात घालवायचा आणि कुणालासुद्धा तो वादाचा विषय अजिबात काढूसुद्धा द्यायचा नाही.
म्हणून ती आता लगेचच प्रियाकडे पाहते, तर प्रियासुद्धा तेवढ्याच रागात प्रतिमाकडे पाहते. आणि मग त्यानंतर प्रतिमा म्हणते की खरंच ना, आम्ही ठरवलं होतं आज कुणीच वाद घालायचं नाही, फक्त आनंदाने दिवस घालवायचा, घरच्यांबरोबर गप्पा टप्पा मारायच्या. यांना अचानक तो फोन आला आणि सगळं काहीच विस्कटलं, असं आता प्रतिमा म्हणते. तेव्हा सायली म्हणते काही हरकत नाही, अहो 5 मिनिट तर गेले आहेत आपले, आणि कसं आहे ना, आता या 5 मिनिटांसाठी मी आपल्या घरातलं वातावरण असं गढूळ होऊ देणार नाही, विस्कटू देणार नाही. आपण असं करूयात का, आपण एखादा खेळ खेळूयात का, असं सायली आता सर्वांनाच विचारते. तेव्हा सर्वजण आता सायलीकडे पाहतच राहतात, कारण एवढं सगळं घडलं तरी हिला आता कोणता खेळ नक्की खेळायचा आहे असं आता सर्वांना वाटत असतं. खरं तर सायली सगळ्या घरच्यांच्या भल्याचंच करत असते आणि सर्वांचा मूड ठीक करत असते, परंतु कुणालाच सायलीची ही आयडिया काही पटलेली नसते. मग पूर्ण आजी, कल्पना, रविराज हे जरा रागातच तिच्याकडे पाहतात. पण सायलीच्या चेहऱ्यावर मात्र आनंद असतो, कारण तिला कॉन्फिडन्स असतो की मी जे काही करते ती आयडिया वर्क होणारच आणि सर्वांचे मूड भिल्यासारखे फ्रेश होणारच. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली सर्वांना आता म्हणते की प्रत्येक नवरा बायकोच्या जोडीला एक शब्द दिला जाईल आणि तो शब्द ऐकताच आपल्या मनात कुठली गोष्ट येते ना, ते पटकन बोलून दाखवायचं. आणि या खेळाने आपल्याला कळेलच तुम्ही दोघे एकसारखा विचार करतात की वेगळा विचार करतात, असं सायली आता सर्व जोड्यांनाच सांगते. मग अगोदर कल्पना आणि प्रताप हे दोघेही येतात आणि असे एकमेकांकडे पाठ करून खुर्चीवर बसतात. त्यानंतर आता रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमाची जोडी येते, ते दोघेही बसतात. सायली त्यांना आता एक नाव सांगते. मग आता तिसरी जोडी असते ती प्रिया आणि अश्विनची. तर आता ते दोघेही खूप एक्साइट असतात. प्रिया मात्र मोठ्या तोऱ्यातच सायलीकडे पाहू लागते. त्यावेळी आता पूर्णाजींना सायली म्हणते तुम्ही शब्द सांगा. तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात तुमच्या दोघांचा शब्द आहे नवरा बायको. त्यावेळी आता अश्विन पटकन उत्तर देतो की नवरा बायको म्हणजे कर्तव्य असतं, तर प्रिया आता मोठ्यानेच म्हणते अधिकार. तेव्हा सर्वजण आता त्या दोघांकडे पाहू लागतात, कारण त्या दोघांचं ॲन्सर हे वेगवेगळं असतं. त्यानंतर सायली आणि अर्जुन तुम्ही दोघांनीही बसा असं पूर्णाजी म्हणतात. तेव्हा सायली, अर्जुन दोघेही आता एकमेकांकडे पाठ करून खुर्चीवर बसतात. तेव्हा आता पूर्णाजी आता त्या दोघांना प्रेम हा शब्द देतात, तर ते दोघेही एकाच वेळी विश्वास असं म्हणतात आणि एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा प्रतिमा म्हणते मला असं वाटतं की सायली आणि अर्जुनने आता दोघांनीही एकमेकांना ॲक्सेप्ट केलं आहे, त्या दोघांचं एकमेकांवर प्रेमसुद्धा आहे आणि घरातील सर्वांनीही आता हे ॲक्सेप्ट करावं असं मला वाटतं, कारण या दोघांची जोडी जगात सर्वश्रेष्ठ आहे असं म्हटल्याबरोबरच सर्वजण प्रतिमाच्या बोलण्याचा विचार करू लागतात. तर आता लगेचच सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतात. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.